इकडे 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 बघा आज काय झालं. मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या फिल्टरमध्ये पूर्णपणे पाणी आलेलं बघा. मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस भरपूर सांगत असतो की लाल रिंग आपल्याला खाली पाहिजे, ही लाल रिंग वरलेली बघा. आता याच्यावर पूर्ण पाणी गेलेलं आहे. मला फोन आला होता शेतकऱ्यांचा का ट्रॅक्टर चालू होत नाही आहे, ट्रॅक्टर अचानक बंद पडला आणि चालू होत नाही. त्याचं कारण तुम्ही समजू शकता बघा, त्यामध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं आहे. आता आपण 1 मिनिट आपण याला खोलून चेक करू शकतो. मी तुम्हाला लाल पूर्ण लाईव्ह दाखवतो काय प्रॉब्लेम असतो याचा. बघा आज बघ मी हातावर घेतोय पूर्णपणे हे बघा पूर्ण पाणी बघा. या ट्रॅक्टरने पुढं मध्ये पाणी बोडून घेतात बघा. बघू शकतो मी. तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष देणं आहे बघा. ह्या गोष्टीमुळं भयंकरसारखा प्रॉब्लेम होऊ शकतो. करा आता स्टॉप करून. आपण या टाकीमधलं पूर्ण डिझेल काढून घेतलं कारण यामध्ये पाणी वगैरे असेल तर बघा आपण सगळं साफसूफ वगैरे करून यामध्ये म्हणलं इंजिन ऑइल टाकून घेऊ, जेणेकरून पाणी बिनी पुढं जर गेलं असेल तर ऑइलनं पाण्याचा गंज वगैरे काय जे असेल कार्बन वगैरे सर्व मोकळं होऊन जाईल. आणि हे जर मोकळं जर झालं तर ट्रॅक्टरला पुढं जाऊन बॉश पंपाला अडचण येणार नाही. एक लक्षात घ्या मित्रांनो, हा खूप भयंकर असा प्रॉब्लेम आहे, जेणेकरून बॉश पंपचा मोठा खोळंबा निघू शकतो आणि आपल्या ट्रॅक्टरला प्रॉब्लेम येऊ शकतो. या पद्धतीनं आपण मग काय केलं, याच्यामध्ये डिझेल वगैरे पूर्णपणे भरून घेतलं आणि वरून फिटिंग करायला सुरुवात केली. बघा हे ऑइल जसं पुढं बॉश पंपाकडे सरकेल त्याच्या पुढची घाण वगैरे काय असेल तर कार्यक्रम लागून जाईल. कारण मी पहिले गेलं होतं चालू नव्हतं झालं. बघा ट्रॅक्टर पूर्णपणे कसा चालू झालेला आहे लक्षात घ्या. या पद्धतीनं आपल्याला काम जर केलं तर आपल्याला अडचण येणार नाही. सगळ्यांनी लाल रिंगकडे लक्षात द्या. सगळ्यात मेन प्रॉब्लेम डिझेलचा असतो. डिझेल पावसाच्या दृष्टीने किंवा कशाने खूप अडचण येऊ शकते. तर तुम्ही जर आपल्या पेजला जर नवीन जर असाल तर आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.